धर्माचे पालना धर्माचे पालना धर्माचे पालना धर्माचे धर्माचे बिठाना 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 सगळ्याच्या वतीनं मला फोन आला आणि महाराज आम्हाला आगळी वेगळी आणि अशी आपल्या तालुक्यात झाली नाही अशी शिवजयंती साजरी करायची. एकदा जोरदार टाळ्या वाजवा सगळ्या आपल्या. खरोखर आदर्श अशी ही शिवजयंती आपल्या गावामध्ये आपण केलेली आहे. मग महाराज लोकांना तरी सांगायला पाहिजे की नाही महाराज, तशी आदर्श शिवजयंती आपल्या गावामध्ये झालेली बाबा. खरंच कौतुक वाटलं महाराज मला. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन महाराज. विठ्ठला विठ्ठला मनोज दादा जरांगे पाटील बोलणार. एक मिनिट शांततेने ऐकून. दादा बोला. हॅलो सगळ्यांना जय शिवराय. आपल्या दहेगावच्या आदर्श शिवजयंती उत्सवाच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो. आपल्या गावकरी बांधवांनी सांगितलंय की जयंतीसाठी यायचं, परंतु आज येता आलं नाही. कोणी नाराज होऊ नका. आपल्या सरपंच साहेबांनी सांगितलं होतं, भाकरे साहेबांनी, परंतु गावकऱ्यांचे फोन येत आहेत की आपण कार्यक्रमासाठी या. आपले हरिभक्त परायण गुंडे खऱ्या अर्थानं ज्या जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे महिला मंडळ, या अभंगामध्ये आपल्या टाळ्या वाजवा. असे गोड गायक असल्यानंतर महाराज कीर्तन आता 12 वाजले तरी सोडणार नाही कडे. वाजू द्या, मला काय लांब जायचं नाही. शिवजयंती शहाजी राजांचा मेहुणा युद्धामध्ये मारला गेला महाराज, पण मारल्या गेला भोसल्यांकडनं. धर्म काय असतोय, पतीचा कर्म काय असतंय, पत्नीचा धर्म काय असतो हे सांगतो मी तुम्हाला महाराज. अशा वेळी असं युद्ध पेटलं. अरे सोयऱ्यामध्ये भांडण लागलं. लखोजी जाधवानं सांगितलं माझा मुलगा मारलाय, काढा तलवारी, कापा त्या भोसल्याला. एकही भोसला वाजता का बरे, कापा कापा कापा. अरे वार्ता केली जिजाऊ मातेच्या कानावरती. अरे शहाजी राजांना मारणार, तलवार घेऊन धावत आलेला लखोजी जाधव आहे. धावत आलाय जिजाऊ मातेनं बघितलंय.
माझ्या कुंकवाकडे पळत आलाय, मारणार माझ्या धान्याला. अरे तलवार काढली, समसेर काढली, बापाच्या पुढे ढाली सारखी उभा राहिली, तलवार बापाच्या बापाला भिडवली. सांगितलं अरे आधी माझा वध करावा लागेल, मग माझ्या कुंकाला हात लावा. आधी माझे डोहाळे. मी सांगत बसत नाही ते कीर्तन मध्ये. आता जिजाऊ मातेला डोहाळे लागले, वड्यावरती बसावं वड्यावरती. सह्याद्रीचा फेर फटका मारण्यासाठी निघालाय जिजाऊ मातेचा घोडा. टक 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 घोडा निघालाय, हातामध्ये तलवार घेतलेली. निघाला. अरे कुठंतरी हिंदूंच्या गायी कापल्या जाऊ लागल्या, कुठंतरी हिंदूंच्या मुली पळू लागले, कुठंतरी नवयुवक महिला ज्या असतात त्यांना पळू लागले. अरे 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 काय या शेतकऱ्यांचं नाव दुसरं आहे, काय या शेतकऱ्यांची पिकाची नासधूस आहे. काय या महिलांना कोणी मारली नाही का? अरे काय या स्त्रीला कोणी मारली नाही का? काय या गाईला कोणी मारली नाही का? असं म्हणावं माझ्या जिजाऊ मातेनं. आणि ज्या दिशेने महाराज घोडा टक 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 करत गेला, तोच घोडा म्हणत आलाय आई शिवाईच्या समोर उभा राहिला. आणि माझ्या नाथबाबाच्या भाषेत सांगायचं म्हणलं, दार उघड दार उघड दार उघड ग आई हा. नाही तर आम्हाला ना पुत्री ठेवण्याला बरं आहे, पुत्रा देऊ नका असं जिजाऊ मातेनं महाराज आई शिवाईला सांगितलंय. अरे दादा तो दिवस उगवलाय. अरे या महाराष्ट्राच्या मातीमध्ये, या महाराष्ट्रातल्या माणसाला आनंद व्हावा यात नाही. इथल्या गायी हमरून लागल्या, इथल्या प्राण्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलंय. अरे कोण आलंय जन्माला? कोण आलंय? 19 फेब्रुवारी 1630 या महाराष्ट्राचा बाप छत्रपती शिवाजीराजांचा जन्म झाला माझ्या राजांचा. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव राजते नगरावर. माझ्या राजाचं नाव राजते नगरावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या नगरावर. माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या नगरावर. आठवण येते सनातना तुझे भगवा देना भगवा देना दिसल्यावर. भगवा देना दिसल्यावर. नात पातना धर्म मानिना जगला मानकीवर. पुन्हा जन्मल्या आधी चक्रवर्तांच्या हृदयावर. पुन्हा जन्मल्या आधी चक्रवर्तांच्या छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. नारायण पवन सुत हनुमान की जय. माझ्या देवाचे नाव माझ्या राजाचं नाव राजाचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती